निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वत हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
गवळीयाचे ताक पिरे गवळीयाचे ताक पिरे गवळीयाचे ताक पिरे गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली हे कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्तीची काय सेवा भक्तीची काय सेवा भक्तीची काय सेवा भक्तीची काय उपवास पडिले होते काय उपवास पडिले होते काय उपवास पडिले होते काय उपवास पडिले होते कन्या भवते विदुराच्या कन्या भवते विदुराच्या कण्यावती विदुराचा कन्याभोवती विदुराचा हे कण्यावती विदुराचा कण्यावती विदुराचा एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती काय सेवा भक्तीची काय सेवा भक्तीची काय सेवा भक्तीची तुका म्हणे मुक्तादासी तुका म्हणे तुका म्हणे मुक्तादासी रूपराशी न कळा रूपराशी न कळा रूपरासीन कळा रूपरासीन कळा रूपरासीन कळा रूपरासीन एवढा त्यांचा छंद देवा छंद देवा एवढा छंद देवा सेवा भक्ती ते सेवा भक्ती सेवा भक्तीचे सेवा भक्तीचे काय सेवा भक्तीचे काय सेवा भक्ती गवळीयाची ताक पिरे कोण पुरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ती काय उपवास पडिले होते कन्या भवते विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ती तुका म्हणे खूप जादासी तुका म्हणे खूप जादासी रूपराशी ही न कळा रूपराशी ही न कळा तुका म्हणे खूप जादासी कन्या भोवते विदुराच्या काय उपवास पडली होती काय सेवा भक्ती ते एवढा त्यांचा छंद देवा कोण पोरे चांगली गवळीयाची ताक पिरे गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ती पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. थोडा स्वराचा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. थोडा स्वराचा हे दुःखभंजन मारुतीनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता टीव्हीला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंगभूमिका जया पूजली आदरी पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागेती दिव्य लोकासनी. जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माकन चोर. ए दीदी खाली उतरा बाळा तिथून खाली उतरा. आता हृदय ही आपुली सौफाळून या भली वरी वैसौ पावले श्री गुरांचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग
विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा वडनेर दुमालेकर फार चरणाचा नाही, मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आलेली सर्व वैष्णव मंडळी साधक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे. थोडं ट्रबल कमी कर सागर. कोणाचा बोला माय? तुकोबरायांचा. कोणाचा दादा? तुकोबरायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे, वडनेर दुमालेकर कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही बरं का दादा. तिकडं जाणं एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं ऐकूया. कीर्तनकार महाराजाने तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजाने तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. वडनेर दुमालेकर कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं. त्या गायनातून त्या वादनातून ऐकाना जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तन सांग टाळी वाजवा जरा मस्त बघितली. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडीव माणसाला जिथं हरिरूप होतं तर जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते महाराज म्हणतात ते कीर्तने. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. मग काय निरूप आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया. तुकोबरायांचं अत्यंत लक्षपूर्वक आहे का. ज्यांनी ज्यांनी आपली लेकरं आणली ती जवळ घ्या थोड्या वेळ. इथं खेळायला नाही आणली, इथं देवाच्या दरबारात देवाची भगवत साधना ऐकण्याकरता आणलीत ना. खूप जवळ गेला. मला विक्षेप चालत नाही. तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं बरं वाटेल मला. मस्त बाकी छान आलो या कारण आपण पवित्र दरबारामध्ये. महाराज म्हणतात ऐकता का. गवळ्याची पोर आहे वडनेर दुमालेकर, ताक पिणारी पोर आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात ती का चांगली का. गवळियाची ताक बिरे कोण पोरे चांगली. पण ऐका ना महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा. काय त्या जगाच्या मालकाला त्या गोपाळांचा छंद लागला असेल, काय भगवत साधना असेल त्या गोपाळांच्या जीवनातली की महाराज म्हणतात परमात्म्यानं त्यांच्यावर प्रेम करावं. त्यांचा छंद जगाच्या मालकाचा छंद त्यांना लागावा, म्हणजे त्यांचा गोपाळांचा. काय सेवा भक्ती दे. काय भगवत साधन असेल, काय भक्ती असेल का एवढा त्यांचा छंद देवा. गोपाळांचा छंद लागला जगाच्या मालकाला. ऐका बरं का गोपाळांनो, आजच्या कीर्तनातले तरुण गोपाळ हा सिद्धांत घरी घेऊन जा. आपल्याला तर प्रत्येकाला छंद आहे हो, खंडोबा रायाचा, पांडुरंगाचा, निवृत्ती रायाचा, बरोबर ना. कधीतरी आपलाही छंद खंडोबाला लागावा अशी पवित्र भगवत साधना असली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. हा सिद्धांत आहे ना. आपलाही छंद निवृत्ती रायांना लागावा, त्र्यंबक राजाला लागावा, पांडुरंगाला लागावा, हा सिद्धांत आहे. बरं. आता जरा वयस्कर मंडळी ऐका. विदुर काकाचं दृष्टांत देतात तुकाराम महाराज.
काय उपवास पडले होते कन्या भोवते विदुराच्या. ऐका बरं का विदुर काकांनो, आपल्या जीवनातली भक्ती किती गुण असावी, आपली गरिबी असू द्या, पण जगाच्या मालकानं आपल्या घराला येऊन आनंदात जेवण करावं, हा भक्तीतला सिद्धांत आहे. पाहूया आपण पुढे मस्त बाकीच्या. पण ऐका, तरुणांकरता झाला, मध्यम वर्गाकरता झाला. आता माय तुम्ही ऐका बरं का, 5 वर्षाच्या लेकीपासून तर 80 वर्षाच्या म्हातारीपर्यंत ऐकत आहे. तुकोबरा एका कुब्जा नावाच्या दासीचा दृष्टांत देतात. सगळं इथं घरी घेऊन जायचं आजचा सिद्धांतातलं. तुका म्हणे कुब्जा दासी, पण रूपराशी ही न कळा. ती रूपाला चांगली नव्हती महाराज म्हणतात, ती दिसायला चांगली नव्हती, पण एवढा त्यांचा छंद देवा. काय त्या दाशीचा छंद लागला असेल जगाच्या मालकाला, काय भगवत साधन असेल त्या दाशीच्या जीवनातली. आता जेवढा सरळ ताकदीनं ऐकला अभंग, तेवढा रिटर्न आहे अभंग ऐकायचं बरं का. अभंगावर तेवढं प्रेमच करायचं, सरळ नाही पाठ करायचा, रिटर्न आहे तेवढाच पाठ करायचा गोड ताकदीनं. बरं बरं. रूपराशी हिन कळा, तुका म्हणे कुब्जा दासी, कन्या भोवते विदुराच्या, काय उपवास पडिले होते, काय सेवा भक्ती ते एवढा त्यांचा छंद देवा. कोण पोरे चांगली गवळीयाची, ताक पिरे विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसं परिहार द्यायचं. म्हणजे तो असं की भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गोब्राह्मण नंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, अधिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र खंडेरायांच्या वास्तव्यानं, आशीर्वादानं पुनीत पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र वडनेर धुमाला. गेली अनादी कालाची परंपरा आहेत. आपण या खंडेरायाच्या या भक्ती उत्सवामध्ये आनंद घेत असताना एक पर्व काळे चंपाषष्ठी. गेली 5 कीर्तन आपण चंपाषष्ठी ऐकतच झालो. खंडेरायाने अवतार कोणाकरता धारण केला ऐकलं आपण सागर महाराजांच्या कीर्तनातून. बरोबर का हो, अभंगच असा होता नाथ महाराजांचा, आवडे देवाशी येतो ऐका प्रकार. बरोबर आहे का. तुम्ही इथं कीर्तन ऐकत होते, मी तिथं लक्ष देत होतो. देवाला काय भगवत साधना आवडावी, नामाचा उच्चार रात्रंदिवस. बरं. राधेश्याम महाराजांचं कीर्तन ऐकलं आपण. दीनानाथ बाबांचं गोड आवाज, पहाडी आवाज. काय निवृत्तीनाथ देवाने आवाज दिला असेल. मला वाटतं या महाराष्ट्रात त्या महाराजासारखा आवाज कोणाचा उंच नाही बरं का या महाराष्ट्रात तरी. आता दीनानाथ महाराज सावंत, नंतर छत्रपती शिवाजी महाराज ऐकले आपण, शंभूराजे ऐकले नाही. आमच्या कबीर महाराजांनी गोड छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे सांगितले. आणि उगले बाबाचं तर काय नाही, रात्री भरपूर हसले तुम्ही, काय टेन्शन नाही. आज काय हसायची अपेक्षा करू नका, आज ऐका. आणि म्हणून ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या आशीर्वादातून हे सगळं घडतंय, आदरणीय शिवभक्त, आदरणीय आमचे कर्डिले बाबा. फार साधं जीवन, फार साधं जीवन, फार भोळी भक्ती, पण भगवंतावर निष्ठा जर कशी असावी हे उदाहरण जर पाहायचं असेल तर कर्डिले बाबांच्या जीवनाकडे पहा. त्यांनी देवानं दिलेला आशीर्वाद आहे त्यांच्याशी पाठीमागा. एका भूमिकेत नाही ना, जिथं कीर्तन असेल, जिथं भजन असेल तिथं यावं, मान पानाच्या अपेक्षा नाही करावी, यावं, आनंद घ्यावा त्या कीर्तन भक्तीतला, आणि इथं येऊन देवाची सेवा करावी. आजचा अभंगातला 2ऱ्या चरणाचा सिद्धांत तिकडच, एवढा त्यांचा छंद देवा. त्यांना तर देवाचा छंद आहेच हो. आणि म्हणून अशा पवित्र भूमीमध्ये आपणही आलात, आपल्याला दंडवत आहे सर्वांना. आजच्या पवित्र कीर्तन साथेकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ. मृदंग सेवक आपले या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गोड रत्न हरिभक्तपरायण किरण महाराज गोसावी पूज्यश्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन वैभव या ठिकाणी उपस्थित आहे. संगीतरत्न भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आदरणं ज्यांच्याकडे पाहून आम्ही सगळेच
एक पदवी दिली त्यांना. निवृत्तीनाथ देवानी म्हणा, सगळ्यांनी म्हणा, आदरानं सगळे भाऊ म्हणतात. आदरणीय रोहिदास भाऊ आहेत, टाळी वाजूया भाऊ करता. भजन सम्राट हरिभक्तपरायण भास्कर महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. या सप्ताहाचे मार्गदर्शक आणि गायक बी वा हरिभक्तपरायण समाधान महाराज गवळाणेकर पूज्यश्री महाराजांना दंडवते. आणि संत निवृत्तीनाथ देव संस्थांचे अध्यक्ष म्हणजे माजी अध्यक्ष आदरणीय आमचे निलेश सर गाडवे पाटील मृदंग सेवक आहेत बरं का ते. एकदा टाळी वाजवा मस्तपैकी छान. पण एकदा निवृत्ती रायानं कुशीमध्ये घेतलं ना, बडेपण मोठेपण यायला वेळ लागत नाही. वा मृदंगावर प्रेम करावं. निवृत्ती रायाने तीही सेवा करून घेतली, काय कमी नाही केलं त्यांच्या जीवनातलं. बरं लखमापूरकर महाराज असतील आणि आमच्या गोकुळ महाराज पुंडेबाबांच्या या वारकरी शिक्षण संस्थेतली सगळी बालगोपाळ टाळी वाजवा त्या बालगोपाळांकरता. पूज्यश्री महाराजही आहेत. आदरणीय आमचे निलेश महाराज आहेत पेकळे. बर या पाथर्डी गावचं भूषण. आम्ही मधुकरीचं जीवन एकत्र होतं आमचंवाला. मधुकरीचं जेवण एकत्र होतं. अशी गोड कीर्तनकार या नाशिक जिल्ह्यातील हरिभक्तपरायण दीपक महाराज पोरजे बाबांनाही दंडवत आहे. पूज्यश्री महाराजांनाही दंडवत करतो. माझ्यासोबत आलेले आमचे भाचे जावई योगेश महाराज गोडसे जावई येते भाचे जावई. तर काय माझ्यासोबत फिरले, मी जावई करून घेतलं. मग आता काय करतात. हा मग असं तरी उदाहरण असावं ना. लोक म्हणशील नसतं सोबत घेऊन फिरला रे. हा मग ते पण असं असलं पाहिजे ना. हा मग भाची दिलेली भाची जावई आहेत. आमचे समाधान महाराजांचे पिताश्री दादाही या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या आईसाहेबही या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रावण महाराजाचं कीर्तन म्हणलं काय भांडून येत असते. मला येऊ दे रे बाबा. आमच्या सागरदादांचा गोड साऊंड आहे. माझ्या दादाला दंडवते. इथं 2 यूट्यूब चॅनल आहे. 2 का 3 आहे? 2 आहे ना. रील्स काढायला 3 होते. काय बाबा एक भेटत नाही. गुरुकुल पर्व या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचा विनोदादा माझ्या दादालाही दंडवते. माऊलींचा दास या यूट्यूब चॅनलचे मालक आमचा कृष्णदादा माझ्या दादालाही दंडवते. टाळी वाजूया मस्तपैकी छान. हा सोहळा आपल्याला माऊलीचा दास गुरुकुल पर्व ह्या यूट्यूबला नुसतं सर्च केलं की वर्षभर ऐकायला मिळणार आहे. तुम्ही जेवढे कीर्तन हे भजन हरिपाठ सगळं ऐकायला मिळणार आहे. म्हणून त्यांनाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो, दादानं तुम्हालाही दंडवत करतो. श्री संताची माता चरणावती साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणूनच मी माझ्या दीपक दादाला सांगितलं आज 5 दिवस कीर्तन ऐकले. आज आपण जरा खंडेरायाचं चरित्र आपण 5 दिवस ऐकलं. आज 6वा दिवस आहे ना. आज जरा कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकूया मस्तपैकी छान. मी म्हणलं आज मी काला करतो. बाबा काला करा ना. म्हणलं दही अंडी आत्ता आणतो म्हणजे उत्साह तेवढा पाहिजे ना. त्याचं काय टेन्शन घेऊ नका. समाधान दादाने सांगितलं 9:45च्या आत दही अंडी आली पाहिजे. हां हजर आहे. आज मस्त देव ऐकूया. म्हणजे देवच आपण खंडेराय ऐकलेच तरी नाथ महाराजांच्या भाषेतले ऐकूयात. फक्त भक्ती कशी असावी एवढं सांगतो बरं का. नाथ महाराजांच्या भाषेत अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आणि वाजूया मस्त बाकी ऐकूया नाथ महाराजांची भाषा. अहम वाग्य सोम वाग्य प्रेम नगरवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी
रमले आता, काही टेन्शन नाही आता, जमलं. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी, माझ्या मल्हारीची वारी. बरं. अजून इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी, बोध बुदली ज्ञान देवटी, उजळा महाद्वारी, माझ्या मल्हारीची वारी. आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी, एका जनार्दनी धन्य खंडेरावर, त्यावर पंचावारी, माझ्या मल्हारीची वारी. आणि म्हणून ऐकूया अभंगाचा थोडासा शब्दार्थ भावार्थ पाहून मस्त देवाचं चरित्र गवळणी ऐकूया मस्त. तुम्ही नुसतं काला अभंग ऐकलं तरी तुम्हाला लगेच कळलं, आज भरपूर गवळणी ऐकायला भेटतील आपल्याला. मग भावाच तेवढा गोड आहे ना. अभंगाचं थोडंसं चिंतन करू. गोड अभंगाच्या पहिल्या दुसऱ्या चरणात जायचं बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा. ऐका मग आता, छंद जीवाकडे बी, छंद संताकडे बी, छंद आणि छंद देवाला बी. बरं. जीवालाही छंद आहे ना. बहुत छंदाचे बहुआशे जन, अनेकांना अनेक छंद आहे. हे बघा, ऐका माझ्याकडे बरं का, बोलत चला. कीर्तन हे वादातून असावं, कीर्तन हे संवादातून असावं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जायचं. आता ऐका, मृदंग वाजवण्याचा किरण महाराजांना काय आहे? बरं. भाऊंना भजन गाण्याचं काय आहे? बोला ना. तुम्हाला कीर्तन ऐकण्याचं काय आहे? मला कीर्तन करण्याचं काय आहे? सागरदादाला साऊंड लावण्याचं काय आहे? शूटिंगवाले दादाला शूटिंग करण्याचं काय आहे? इथं प्रत्येकाचा छंद वेगळा आहे ना. इथं प्रत्येकाचा छंद वेगळा आहे. हा, काही गडी येताना तुटेल चपला आणणार, जाताना नवे आणणार. का हो? अहो छंद आहे ना तो. ते छंदाशिवाय घडतं का ते? हे छंदाशिवाय घडत नाही ना. छंदाशिवाय घडत नाही. पण चला, जीवाचा छंद आहे. बहुत छंदाचे बहु आशे जन. चला, बरं. जीवाचाही छंद आहे. बरोबर, संतांना सुद्धा छंदच आहे ना. माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. वाह भाऊ, बहुत बढ़िया. माझ्या मनाला गोछंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोछंद. हा संतांचा छंद. माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. छंद जीवाला आहे. संतांचा छंद वेगळा, जीवाचा छंद वेगळा, देवाचा छंद. ऐकून अभंगाचं दुसरं चरण, एवढा त्यांचा. एवढा छंद त्यांचा देवा, एवढा देवाचा
टाळी वाजवा मस्त बाकी. वा वा वा. बरं का सोनगिरीकर, जमलं का? हां जमलं गणेशराव. हां मस्त. ते जरा काळे कपडे घालून आले, जरा सप्त्याला गेलो तर व्हाईट होती. छान सोनगिरी. बरं बरं बरं. एवढा त्यांचा छंद देवा. आता ऐका बरं का, अभंगाच्या पहिल्या चरणात जायचं आहे आता. अभंगाचं पहिलं, तिसरं आणि शेवटचं असं जायचं आता. छंद 3 गोष्टीनं संपल्या जातो. किती 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 बोला बोला बोला. 3. पहिला, शरीर स्वच्छतेचा भेद आडवा आला का छंद संपल्या जातो. दुसरा, जातीचा भेद आडवा आला का छंद संपल्या जातो. आणि तिसरा, रूपाचा अहंकार झाला का छंद संपल्या जातो. बरं बरं बरं. अभंगाच्या पहिल्या चरणात जायचं आहे. शरीर स्वच्छतेचा भेद आडवा आला का छंद संपल्या जातो. पण भेद आपल्याकडे बरं का, तो देवाकडे नाही. तो कसा पाहता, भेद आपल्याकडे आहे, देवाकडे नाही. बरं बरं बरं. एका मुलीचं लग्न झालं, भाग्यवान बिचारी ती. तिला भाग्यवान नवरा मिळाला की तो 8 दिवसाला आंघोळ करायचा. आलं तुमच्या लक्षात मला काय सांगायचं. तिनं सांगावं, अहो धनी रोज उठावं, आंघोळ करावी, देवाची पूजा करावी, तुळशीला पाणी टाकावं, प्रदक्षिणा करावी, तुमच्या मायबापाचं दर्शन घ्यावं, मीही सगळ्या गोष्टी करील. चांगली होती ना बिचारी ती. त्याला चांगलं सांगितल्याचा राग आला. बरं 8 दिवसाला करीत होता, 15 दिवस आंघोळ गेली. अशी उलट्या फिटिंगची काही जीवनामध्ये. त्यांना चांगलं सांगितलेलं करळ लागतं. हो अध्यक्ष साहेब, अहो धनी रोज उठावं, आंघोळ करावे, देवाची पूजा करावी, प्रदक्षिणा करावं, तुळशीला, तुमच्या मायबापाचं दर्शन करावं, मी तुमच्या रोज मायबापाचं दर्शन करीन. चांगलं सांगितलं होतं ना ती. 15 दिवसाची आंघोळ महिने हो गेली त्याची वाली. बास तिनं 3-4 महिने अंदाज घेतला त्याचा वाला. समाधान बाबा 5वा महिना आला आणि फारकतीचे कागदपत्रच घेऊन आली ती. संपलं, मोडलं लग्न. माझा सिद्धांतही संपला, दृष्टांतही संपला. कशामुळे? शरीर स्वच्छतेचा भेद आडवा आला म्हणा. पण तो भेद भगवंताकडे नाही. तो कसा? आता ऐका. पेंद्याच्या आईनं सुंदर ताक बनवलं. आवाज दिला, पेंद्या काय गाई? अरे राजा तुला ताक बनवलं. आला पेंद्या, त्यानं घेतलं आणि फुरकाच मारला. भाऊ तसा फुरका मारला. जरा गोड लागलं चवीला. आणि कानाची आठवण झाली. कोणाची? कानाची. किती पापी गोपाळा असेल मी. हे ताक घेण्या अगोदर हेच ताक जर माझ्या कानाला दिलं असतं तर किती बरं वाटलं असतं. हृदय भरून आलं त्याचं. पण आईला सांगितलं दे तर देणार नाही. मग इथं सेंटर लॉक टाकला असा. इथं माझ्याकडे बाबर का भाव किती गोड्या. त्याने असं मुखामध्ये धरलं. आई जरा कामात व्यस्त होती. पण आईशी बरोबर नजर आईची ती. लेकरू पळताना पाहिलं, नाव दिलं पेंद्या. आता त्याला आवाज देता येईल का परत आईला? आईने विचार, अरे कुठं चालला? ते तिथून खुणवायला लागलं. कोण? पेंद्या. बरं बरं. आईला डावललं. पुढे गेला आणि मित्र भेटला. मित्र भेटावा पण तो चौकात तरी नाही. जीवाचा मित्र भेटावा तो, पण चौकात तरी भेटू नये कधी. कारण इकडं आमदार जरी असलं पद आपल्याला तरी तो त्याला काय घेणं देणं नसते त्या मित्र. म्हणजे प्रेम आहे ना त्याच्यातलं. बबन नाव जरी असलं तरी तो बबण्याच म्हणणार. तो प्रेम आहे त्या शब्दातलं. आपणही आपला जर मित्र भेटला, आपल्याला किती भूषण असू द्या, किती पदव्या असू द्या, पण जीवाचा भेटला ना, श्रावण महाराज म्हणावं यापेक्षा आपणही नाही करू. अरे कुठं चालला? गालाला गालफुगी झाली का काय? बरं चांगल्या कामाला निघाला का? अडचणीला या त्या. पण निघाला तिथं. देव खेळ खेळत होते आणि देवाला खुणवायला लागलं ती. कृष्णाने सांगितलं, अरे पेंद्या असा पॉझिटिव्ह झाल्यासारखा काय बोलू राहिला, जरा मोकळं बोल ना. मोकळं बोलता येईल का? पण देवानं विचार केला, अरे पेंद्याला काहीतरी द्यायचं आहे मला. आणि आता जर पेंद्याच्या देण्याचा स्वीकार केला नाही तर रंगपंचमी होण्याची दाट शक्यता आहे. रंगपंचमी पुढंची. कारण हे मुखात कुठपर्यंत राहील? आता किती वेळ राहील? पण
पण तुकाराम महाराज म्हणतात परमात्म्याने आ करावं आणि पेंड्याच्या मुखातलं ताक देवाच्या मुखात सोडावं. पण तुकाराम महाराज म्हणतात देव एवढा प्रेम करत होता, एवढं छंद देवाला होता की आनंदाने सेवन केलं अभंगाचं पहिलं चरण. गवळीयाचे ताक पिरे आ गवळीयाचे ताक पिरे आ गवळीयाचे ताक पिरे आ गवळीयाचे ताक पिरे गवळीयाचे ताक पिरे गवळीयाचे ताक भास्कर महाराज वारे वा किरण महाराज वा. असं या थोडं इकडं त्र्यंबकेश्वर 3, थोडं दिंडोरी 4 आणि नाशिक 5 बस झाले. भगवान पाहुण्यासारखं आलं, पाहुण्यासारखं बोला. सुईच्या टोकावर मावल एवढी सुद्धा जागा देणार. घमेंड होती, अहंकार होता जरा कौरवांना. पांडवांना आज्ञा केली चला निघायचं आपल्याला. दुर्योधनानं सांगितलं भगवान पंचपक्वानाचं थाट मांडलेलं आहे, जेवण करून जा. अरे काय खाता म्हणले तुमच्या घराला, तुमच्याबद्दल एवढीशी दया नाही तर तुमच्या घरी खाऊन तरी काय उपयोगाचं आहे. म्हणून कोणाच्या घरी खाऊन याला मर्यादा आहे बरं का. हे जेवण कोणाच्या घरी नाही खायचं. बरं 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 जाईल म्हटले, मला भूक लागलेली. कुठे जाणार आहे तुम्ही म्हणले विदुर काकाच्या घरी. अहो तो दाशीचा पुत्र आहे, म्हणजे त्यानं जात काढली दुर्योधनानं. तो दासीचा पुत्र आहे, त्याला काही प्रमाणे का दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी. त्यानं जात काढली दुर्योधनानं. अशी बरेच दुर्योधनी, अशी बरेच दुर्योधने. पण दुर्योधनाच्या जातीच्या माणसाने जरा ज्ञानोबराय जर आठवले ना तर समजून घ्यायचं या महाराष्ट्रातली जातीपातीचा विषय संपला. काय बोलतात नाथ महाराज, न पायी आती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. वा वा वा. तुम्ही ज्ञानोबरांकडे जा. ज्ञानोबराय कोण्या जातीमध्ये जन्माला आले पाहत नाही आपल्याला. आपण कोण्या कुळात जन्माला आलो पाहत नाही ज्ञानोबराय. पण एक काम करतात, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्तावर करुणा करणारे. निघाले. घडला असं इकडं विदुर काका पूजा करून मस्तपैकी तुळशीला प्रदक्षिणा करत आणि भजन चालवत या वाणीच. हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम जरा टाळी वाजवा मस्त बाकी जरा. राम राम हरे हरे, टाळी वाजवा मस्त. हरे कृष्णा 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 हरे हरे.
कृष्ण कृष्ण हरे भजन चालू होतं विदुर काकाचं. हरे रामा 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे असं म्हणणार. हरे कृष्ण म्हणणार तेवढ्या देव समोर दिसला. किती आनंद झाला असेल विदुर काकाला. आनंद झाला विदुर काकाला देवाला पाहिल्याबरोबर. आपल्याला असं वाटतं ना गाड्या देवाला सगळं कळतं, पण खरं सांगू देवाला सगळ्याच्या हृदयातलं कळतं, पण संतांना देवाच्या हृदयातलं कळतं बरं का. विदुर काकाने पत्नीला सांगितलं देवाला भूक लागली असेल पटकन स्वयंपाक कर. काय कळलं असेल विदुर काकाला. काही नाही घरामध्ये. मग कण्यात आहे ना, कण्या टाकल्या शिजल्या कण्या. ऐका बरं का तुकाराम महाराज म्हणतात भाव किती गोडे. जातीचा भेद आपल्याकडे आहे पण तो भगवंताकडे नाही. तो कसा आता ऐका. परमात्मा जेवायला बसले अध्यक्ष साहेब आणि तुकाराम महाराज म्हणतात एवढं देवाचं जेवण सुरू झालं जशी कालची एकादशी लागलेली होती देवाला. मी तुम्हाला वेळोवेळी टाळी का लावतो माहिती का वाजवायला. आलेली सर्व भक्त मंडळी साधक मंडळी, मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा महाराज नाही. इथं आलो या नरद्याला सन्मान करायचं शिका. म्हणा भाऊ काय निवृत्तीनाथ देवांची कृपा आहे तुमच्यावर, काय गोड आवाज आहे हो. म्हणा किरण महाराजांना, किरण महाराज किती गोड मृदंग वाजवतात. इथं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. पण आपल्या पाठीमागे एक आजार लागला, रोग लागला आपल्याला. कोणता हो? चाळका. काय कोणाला चांगलं म्हणण्याची भावना नाही राहिली आपल्या. काय होत नाही तर जळाजळी करून. हे मी माझ्या किरण बाबा जवळ आमच्या दोघातली जळाजळी घ्या. ऐकता का वडनेर धुमालेकर. मा जळून एकच होईल. मी जळलो जरी किरण महाराज तर फक्त मा राग शिल्लक राहील भाऊ. काय मजा आहे. इथं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा, जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. कोणाला नावं नका ठेवत बसू. आयुष्य लय थोडं आहे पण खूप सुंदर जीवन जगण्याकरता आलोय बरं का आपण. आणि ते सुंदर आयुष्य घडावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला कर्डिले बाबांच्या सानिध्यात येऊनच इथं हे आयुष्य सुखानं सजवता येईल बरं का. इतर तर कुठं नाही. तुम्हाला निवृत्तीरायाकडे जावं लागल, ज्ञानोबारायांकडे जावं लागल तर ते सुंदर आयुष्य घडवते. नाही तर नाही. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. एखाद्यानं गाडी घेतली ना म्हणा वा तात्या सायकल नव्हती हो तुमच्याकडं.
वा वा वा, गाडी घेतली, अभिनंदन बरं का तुमचं वालं. वा वा, शुभेच्छा तुम्हाला. गाडी घेतली तुम्ही 4 चाकी. फार गरिबी होती हो तात्या तुमची वाली. अभिनंदन. तात्यालाही बरं वाटेल दादा आणि आपल्यालाही बरं वाटेल. ये ना, तात्याची गाडी पाहिली चौकात आला. कुठं गेल ते ते तात्यानं गाडी घेतली. कसं काय गाडी? 1 नंबर आहे. मग अडचण काय? अडचण एकच आहे. काय हापती हो घेतली असेल? अरे घेऊ दे ना चाळक्या, हापती हो घेऊ दे ना. तर कसे हो नवीन आहे. जो भेटेल त्याला चांगलं, मला कोणाला नावं नका ठेवत बस. वा, इथपर्यंत जो भेटेल त्याला चांगलं म्हणा बरं का. आयुष्य थोडं आहे पण लय सुंदर जीवन जगण्याकरता. इथं कोणाचा राग धरू नका, कोणाचा द्वेष करू नका. ताई, तुम्हाला जर सासू बोलली तर लगेच तळ्यात उडी नाही आणायची. सोपं झालं मरण आपल्याला. सासू बोलली का फॅनला फाशी घ्यायची? नाही नाही, मंदिरात जायचं देवाच्या. तो राग घालवायचा. घरातली सुनेनं अपमान केला तर लेकीच्या घराला नाही जायचं. सासूनं लेकीच्या घराला नाही जायचं, मंदिरात जायचं. ताई, आमच्या मीराबाईचं जीवन आठवायचं. मीराबाईच्या जीवनात जेवढा त्रास झाला तेवढा आपला त्रास आहे. आपल्याला त्रास आहे का ताई? मीराबाई तर देवाच्या मंदिरात जात होत्या. विष का प्याला राणा हिने नेला, विष का प्याला राणा हिने नेला, विष का प्याला राणा हिने पिया, पिबत पिबत मेरा हाथी रे पग घुंघरू मीराबाई मग देवाच्या मंदिरात जायच्या. पग घुंघरू बांध मीरा नाचे रे, पग घुंघरू बांध मीरा. पायात साळ बांधावे, हातात विना घ्यायचा, देवाचं भजन करायचं. तरी गावातली लोक नावं ठेवायची. लोग कहे मीरा हो गई बावरी. राजाची कन्या म्हणले, देवाच्या मंदिरात जाते, नाचते, बापाच्या कुळाला बट्टा लावणारी पोरगी जन्माला आली म्हणे. ताई, आज मीराबाई सारख्या बापाची गरज बर. मीराबाई देवाच्या मंदिरात नाचत तरी मीराबाईच्या बापाला सहन झालं नाही. आज राजरोस लोक आमची लेक कोणी स्टेजवर लागते, आमच्या बापाला काही वाटत नाही. वाईट आहे. तुम्ही इंस्टाग्रामला पहा, आज टीचर सुद्धा पोरांना उड्या मारायला राहील. टीचर येते, गुरु येते, तिनं उड्या मारावं का पोरायसोबत? काय काळ येत चालला. सावधान. येणारा काळ लय वाईट येत चालला. ताई, आपली चिमुरडीने छोटी ना, तिच्या अंगावर चांगले कपडे घाला. कीर्तनातून चांगला सिद्धांत घरी घेऊन जा, तर कीर्तन ऐका. नाही तर असं मला वाटायला लागलं अध्यक्ष साहेब मेच कीर्तन बंद करावं काय. जसा दाजीनं निर्णय घेतला तसं असं वाटतं निर्णय घेऊन टाकावं, कीर्तन करू नये आता. आमच्या इंदुरीकर दाजीने निर्णय घेतला, ते घेतील ना घेतील, पण नसा कीर्तन ऐकू नका माझ्या दादा. चांगलं आज अरे 4 वर्षाची चिमुरडी, तिच्यावर बलात्कार होऊ शकतो काय? शोकांतिका नाही या महाराष्ट्रातली. वाईट. पण माझी सरकारला विनंती आहे, मीडियाच्या माध्यमातून, सरकार अशा गुन्हेगार लोकांना जर वेळेवर जर फाशी झाली तर हे सगळं थांबाल, नाही तर थांबणार नाही ते. विष का प्याला राजाजीने भेजा, पण भगवंत प्रेम होतं तेवढं. हसत हसत पिऊन टाकलं. तेवढी भक्ती होती, तेवढी साधन होती. आजच्या कीर्तनातून एवढं भजन घरी घेऊन जा तुम्ही. देवाला सांगा, खंडेरायाला सांगा, निवृत्ती रायाला सांगा, पांडुरंगाला सांगा, ज्ञानोबरायला सांगा, पांडुरंगा निवृत्ती राया तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. सांग बर का देवाला असं म्हणा. म्हणा कधीतरी म्हणा ना, ऐकूया आपण मस्त. पुढचंही म्हणा ना, प्रभु हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम.
म्हणा ना देवाला, प्रभु तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे, ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हम तुम्हारे ही रहोगे, ओ मेरे प्रियतम. वारे वा, टाळी वाजूया मस्तपैकी. देवाला सांगा बरं का, देवा देवा तुम्ही माझेच होते आणि माझेच आहे. देव माझा आम्ही देवाचा, हीच माझी सत्य वाचा. ओ प्रभू तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे, ओ मेरे प्रियतम. बस बस, इथं किरण महाराज करता असं या भजनातलं रहस्य. इथं आलोय ना, म्हणा देवाला आपला छंद लागावा ना देवाला कधीतरी. आपला छंद एवढून देवाचं दर्शन करायचं म्हणलं हरिमारतंडाचं, हे मस्तक देवाच्या चरणावर ठेवायचं तिथं आणि एवढंच म्हणायचं जाता जाता म्हणशाल ना, प्रभु तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे, ओ मेरे प्रियतम. असंही पुढचं म्हणा बरं का देवाला, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे रहोगे, ओ मेरे प्रियतम. कारण विदुर काकांनी देवाला सहाय्य केलेलं होतं, गोपाळांनी सहाय्य केलेलं होतं. तशी कुब्जा नावाची जशी तुका म्हणे कुब्जा दाशी रूपराशी न कळा, ती दिसायला चांगली नव्हती पण प्रेम होतं एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्तीत एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं परमात्म्याचं भजन होईल. एक 10-5 मिनिटामध्ये मस्त एक थोडीशी एक खोडी पाहू, 2 गवळणी ऐकू, शेवेला पूर्ण विराम देऊ, हात वरी करा मस्तपैकी छान जरा. वा वा वा, चॅनलवाले कृष्णा विनो अरे यांचे हात घे म्हणजे हे 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 ह्याच्यात ह्याच्यात असे असे हात असे एक टाळी मस्त छान. एक आवाज आला पाहिजे बरं का खंडेरायाच्या या दरबारामध्ये. असं वाटतंय गाड्या आपण जेजुरीत आलोय का काय. नाही हो, जेजुरीची नाव उतरली कर्डिले बाबांच्या या रानात, या मळ्यात, या तळ्यात, इथं जेजुरी उतरली बरं का मस्त बघी. एक टाळीचा आवाज येईल, मृदंग वाजणार नाही, टाळ वाजणार नाही, वाजल आपली टाळी ती पण एका तालात मस्त बघी. चला हा एक विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई रे, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, ऐकूया आता. देव तेव्हा जन्माला येतो जिकडं तिकडं अधर्मच अधर्म होऊ लागला.
सोसवेना बारम जाता गाईचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाकडे गेली, गारणं मांडलं. ऐका बरं का, आता झालं थांबायचं आपल्याला भाऊंच्या मुखातली गवळण ऐकायची, एक गोपी ऐकायची बरं का थोड्या वेळात. अवताराचं प्रयोजन ठरलं, भगवान विष्णूकडे गेले, भगवंतानं ती मान्य केलं. इकडं कंसाची बहीण वसुदेवाला द्यायचं ठरलं, विवाह लागला, वरात सुरू झाली, तो नाचायला लागला. शेवटी आकाशवाणी झाली, हे दृष्टकंसा, अरे ज्या बहिणीच्या वरातीत आनंदाने नाचतोय तिच्याच पोटी बालक जन्म, बोलू नका, तेच तुला मारणार आहे राजा. असं आकाशवाणी ऐकल्याबरोबर घेऊन या खड्ग मारा या दावला, हात तो धरीला वसुदेवाने सांगितलं, राजा हरीला काय मारतो, हिच्या पोटी बालक जन्माले ना, ते तुला मारणार आहे. मग कंस निवांत जाऊन झोपला. पण देव का कोणाला झोपू देतो का? तेवढ्याच कडीचं गिऱ्हाईक पाठवलं. नारद महर्षी, नारायण उठा, तिकडं बालक जन्माला आलं. कंसानं सांगितलं ते 8वं मारणारे. नारद महर्षी म्हणले, जरा संख्या मोजा, 1 2 3 4 5 6 7 8. आता सरळ नाही, आता रिटर्न 8 7 6 5 4 3 2 1, हाही 8वाची. मग साई मारित दुराचारी, 7वा गर्भ योगमायने रोहिणीच्या उदरात नेऊन ठेवला बरं का. मग घडलं असं. ही काय सत्यनारायणाची कथा नाही, आई काल्याचं कीर्तन आहे. आठव्याची प्रतीक्षा, काही क्षणात परमात्म्याचं प्रागट्य होणार आहे. हात वरी करूया मस्तपैकी एकदा जय जयकार. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. मिठी मारली. आईनं सांगितलं, सोडा सोडा मिठी, लपवा जगजेठी. यशोदेने, देवकीने विचार केला, भावाला जर कळलं तर तो मारील. कोण? कंस. असे बरेच अजून कंस आणि अजून काही बहिणी आहे बरं का ताई. आता ते नाही राहिलं बरं का, तो राक्षस होता. आपला भाऊ लय गोड आहे ताई. ज्ञानोबा आहे सारखा भाऊ दिला असेल तर या संपत्तीपायी, या धनापायी. कधी माहेरातला गरीब भाऊ वाईट करू नका ताई. भाऊ दिला असेल तर खूप जपा. हे दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला, गरीबी असू द्या आपल्या बहिणीची, रोज लोकांच्या कामाला जाते. पण भाऊ आजारी पडला असं तिला जर कळलं तर ते 50 रुपयाचा खाऊ तरी आणते. तशी येत नाही ना भावाच्या दारात. हे उदाहरणं ऐकायचे, आमच्या जीवनात उतरवायचे ते. पण सोडा, घडलं असं भगवंतानं सांगितलं, आई बाबा तुम्हाला भीतीचे ना. पण आई मी मरण्याकरता नाही आलो बरं का, मी मारण्याकरता आलो. परमपूजने डोंगरी महाराजांच्या श्रीमद भागवत कधी फार गोडमध्ये. मग नंदाच्या घराला माझं नेय गोकुळाला, यमुनीला दर्शन दिलं, गोकुळामध्ये स्वारी झाली, तिथं माया जन्माला आलेली ती. परमात्म्याला तिथं सोडलं, मायेला घेतलं, पर्वत मथुरेत आले आणि मग ती रडायला लागली. तिथं आकाशवाणी झाली. हां बरं. तिथले सगळे ती राक्षस ते जागे झालेत म्हणले. पण आता ते सगळं दुःखाचं वातावरण, आपण आनंदाच्या वातावरण. इथं आनंद पाहायचा ना आपल्याला. देव जिथं आहे तिथं आनंद आहे. आणि आमच्या जनाबाई सहजच यशोदेच्या घरी गेल्या. आमच्या जनाबाईला कळलं को बाई यशोदेला मुलगा गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. टाळी वाजूया मस्त. गवळानं म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळानं म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळानं म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. बाकी जरा जसं नंद बाबाच्या दारामध्ये नंद उत्सव आहे, तसं इथं देवांच्या खंडेरायाचा हा उत्सव आहे ना.
किती आनंदाचं वातावरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. मी सांगो कोणाला किती 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 सांगो मी सांगो कोणा. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. ओ जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल ओ नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. थांबायचं टाळीवर आमच्या किरण बाबा करता. नंदोत्सव झाला. थोडं देवाला मोठं करू आता जरा. अरे बाबा भुका लागल्या रे तर आम्हाला आता बार एक हात पुढे एक पाय मागे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो देखील असले. रंगणी रंगनाथ तो देखील असले. रंगणी रंगनाथ शोभ देखील असले. रंगणी रंगनाथ शोभ देखील असले. अरे गोपाळ कसं आहे दिसायला पाहिलं ना आता बघ. ते म्हणशील बाबा मला नाचू दे रे. बाबा काय नाचू दे ना म्हणशील. अरे नाचना नाचतं हे नको खाली जायला बाबा. जमलं गोपाळ. तळवे तळहात टेकीत बरोबर. अजून थोडंसं मोठं करू. जरा गल्ली गल्लीने फिरायला लागलेली. मग थोडे जोडीदार केले. थोडे गांजेडे काय बेवडे असे भंगार. नाही शुद्ध भावाचे. कधी दारूवर बोलत असताना व्यसनावर बोलत असताना काही दारुड्यांचा बेवड्यांचा रोष श्यामावरती म्हणत असतात. ते बेवडे आमच्या खिशातली पेतो रे महाराज. काय जाता गड्या तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं. आमच्या खिशातलं काय जात नाही रे. पण ज्याला दारूचा नादे त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारुड्याला देऊन पहा. लय वाईट असतो. व्यसनी माणसाचा प्रपंच लय वाईट असतो. पण येणारा काळ कसा आला मला नाही माहिती. मला या काय मावशीने विचारलं नाही अध्यक्ष साहेब का माळकरी जावंही भेटेल का म्हणून मला. बरं सगळं आता आपल्याकडे नाही राहिलं. सगळं इकडं आलं. बैठकीत आली ना. विचारा तुम्ही मावशी नवरदेव कसं पाहिजे. 10 एकर जमीन पाहिजे म्हणती त्याला 10. बरोबर. अजून मावशी नवरदेव कसं पाहिजे. एकटाच पाहिजे म्हणती. ते ती गई दोघायला का फाशी घ्यायला येते. अजून मावशी जावंय कसं पाहिजे. मावशी म्हणते बाबा तो कुठेतरी चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे एखाद्या नोकरीला. 10 एकर जमीन पाहिला. आपण विचारावं मावशी 10 एकर जमीन असल्यावर पोरगी काम करील का. त्याच बैठकीत वजन आणती पुरीची आई. बाबा माझी पोरगी शेतात कामाला जाणार. मग 10 एकर जमीन काय एवढी आणायला लागते का तो पुरीला. लागते का आला बा. तुझा पोरगी जर कामाला जाणारच नाही. काय भावना झाल्या. पण या काय मावशीनं असं सांगितलं नाही का बाबा एखादी भाग्यवानी बिचारी ती का तिला माळकरी जावंय भेटला असं म्हणते ती. माळकरी कुटुंब असावं. हे बघा आपल्या लेकीची गरिबी असू द्या पण आपली लेक सुखात नांदली पाहिजे असा कधीतरी विचार करा. नुसते श्रीमंती पाहून अरे 25% मुलीचे फार कधी झाले रे दादा. विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या चला. मुद्दा असा आहे गड्या. शुद्ध भावाचे गोपाळ केले. आता गोपाळाशिवाय देव राहत नाही. देवाशिवाय गोपाळ राहत नाही. पण पुढला खेळ मांडला.
लहान 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 मुली घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या खोड्या करी मन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन. बरं बरं अजून थोडंसं देवाला मोठं करू जरा गार आणि यायला लागले. सगळ्या जयबाबाजी परिवाराच्या शिवभक्त परिवाराच्या बचत गटाच्या सगळे एकत्र आल्या आणि एकी एकी पुढे एकी एकी पुढे सरसावुनी गोपिका एकी एकी पुढे एकी सरसावुनी गोपिका अग सांगते घराणी नाही ठाऊका अग सांगते घराणी तुझं नाही ठाऊका एकी एकी पुढे एकी पुढे सरसावुनी गोपिका एकी एकी पुढे एकी सरसावुनी गोपिका अग सांगते घराणी नाही ठाऊका सांगते घराणी तुझं नाही ठाऊका. तुझं नाही ठाऊका वा वा तुझं नाही ठाऊका. वा टाळी वाजव बरं का मोरे काका. असा आवाज परत तुम्हाला महाराष्ट्रभर या असं असं ती मेक नाही एकही एक नाही नाही ते आपण रियाज करेल मी मग 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 मी म्हणाल पण काय टेन्शन नाही. मला चोरीचा नाद आहे पण चाली चोरतो बरं का मी. माणसाला नाद असावा चांगल्या प्रमाणात चोरी करा चांगल्या चाली चोरून घ्या बरं का इथल्या. वा 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 तशी एक एक गवळण एक एक गवळण यशोदेच्या दार यशोदे अख्खा गवळणीचा मेळा आली यशोदा बाहेर. सांग तुझ्या कानाला जर उद्या तुझा काना जर माझ्या गल्लीला आला तर बरी नाही. आई येते शेवटी. काय केलं ग माझ्या कानानं पहिली म्हणते आई का आता थोडा स्वराचा आवाज दे बघले. बस बस पहिली सांगते परवा लांबूच्या घरा यशोदे दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा सैरा वैरा पोडीला. ए यशोदे बरं झालं बाई माझा सासरा विनेकर सारखा भक्कम होता म्हणे. काय झालं अगं डेराच पोटात टाकला ग मेला असतं ग. दुसरी म्हणे तुझं सांग ना काय. दुसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवणी यशोदे गाठ बाई कुणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर तिसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात मुखाशी मुखचुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत एक बाई आमाशी पावेना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सोसो सगळेच कारण ऐकून घेतलं तिनं. एक म्हणे बाई माझ्या पोराला एक तर भेटत नव्हती यशोदे लय लांबून करून आणि लय खर्च आला म्हणे. मग काय ग गडबड काय माझ्या पोरान जर आग गळ्यात हात घालतो म्हणले मुखाशी मुख चुंबन घेतो म्हणले. पण ऐका बरं का काय म्हणशील तुमचा देव असा होता का. आणि मग यशोदेने असं जरा पदर घेतला आणि कमरेला खोवला आणि का ग माझा कृष्ण असा माझा कृष्ण तसा माहिती का ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतही गोजिरवाना काय सांगत गाराने ग गोकुळच्या नारी काय सांगत गाराने ग गोकुळच्या नारी काय सांगत गाराने ग गोकुळच्या नारी काय सांगत गाराने ग गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझे केळ अंगणी ग केळ केळ अंगणी ग केळ केळ अंगणी ग केळ केळ काल तुकाच घेता ग गोकुळच्या नारी काल तुकाच घेता ग गोकुळच्या नारी काल तुकाच घेता ग गोकुळच्या नारी काल तुकाच घेता ग गोकुळच्या नारी. यशोदा म्हणती सावळा ग चिमणा माझा आम्हा शेवटी आहे ना ती
किती खोडीचं लेकरू असलं म्हणून आईला खोडीचं वाटेल का? आणि जिला वाटेल ती सखी असेल का? नाही ना, नाही ना, नाही ना. यशोदा म्हणते सावळा ग चिमणा माझा, गवळणीत खेळ राजा, तुम्ही मोठ्या डाल गजा ग वटनेर धुमाल्याच्या नार्ये. एक पाहुणी येईल होती, ती म्हणे सगळ्याच्या घरी गेला, आपल्या घरी येऊन पाय. पोरांनो गोपाळांनो घ्यायचा नंबर टिपून घर नंबर घेतला, जायचं आता. जरा नाकात अशी नत ते तळबांध्यान अशी वजनात आलेली ती गवळण म्हातारीचा ना, पण आगावच होती थोडीशी, म्हणूनच देवाची पंगा घेतला तिनं. हे म्हणे आपल्या घरी. देवाने सगळे गोपाळ घेतले, टीम घेतली, चोरी करायची म्हटली. आता ऐका बरं का, काय मंत्र म्हणायचे म्हणले, देव ना की गोपाळ घरात गेली, खाऊन घेतलं दही दूध तूप लोणी. आता बाहेर जायचं ना, जे मंत्र म्हणायचे ती म्हणली ना की गोपाळ बाहेर. पण आता देवानं विचार केला, जाता जाता काकूला जेरी घालावं लागेल ना. काकू लक्षात आली ना, काकू मस्त अशी पायरी मंडून बसली होती. कधी देव येतो काना येतो, मी कधी पकडते, असं झालं. आता 5 वर्षाचं वय, हे शर्ट काढून टाकलं देवानं, मस्त हाताला दही दूध तूप लोणी, कारण आपली साधना करून घ्यावा, पुढे आपण करा सोडून. काकूले कातार की म्हणली, हा मग हात धरला तर सोडणार नाही. आणि गोपाळ गेले निघून. आणि तेवढ्यात आता काकूला दर्शन द्यायचं, जी हरी घालायचं म्हणले. जसं एखादं लेकरू कसं घाबरून येतं, तसं कोपऱ्यातून देवाला सांगितलं काकू काकू जय हरी जय हरी. धरला हाताला, म्हणले चाल. लय आई बोलायची, चाल म्हणले. आता उडीत 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 चौकात आणलं. आणि तेवढ्यात तिचा नवरा तिथंच होता, म्हातारीचा. तेवढ्यात कानाला काय सुचलं, कानाने सांगितलं काकू अगं तुला काही लेकरं बाळ्या झाले की नाही? अरे काय झालं रे काना? अगं काकू माझा नाजूक हात आहे म्हणे. मग हा हात सोडून हा हात धर. हा हात सोडून घेतला आणि म्हाताऱ्याचा हात दिला. चालली म्हातारी वाटी, चालली. चाल म्हणलेलं आहे बोलायची. म्हातारा म्हणे अगं काना नाही, मी म्हातारा आहे. तेवढ्यात देव हजर तिकडं. आईला सांगितलं, यशोद आई चाल म्हटले, ते मोठं सोंग येणार आहे आपल्या दारामध्ये आज, मला पण घेऊन चाल. कडेवर बसलं ते यशोदेच्या. यशोदे बाहेर आहे, यशोदे बाहेर आहे. आली यशोदा माता बाहेर, पण परमात्मा कडेवर दिसली. आणि मग जरा नेहमी पंचरोज झाली म्हातारी. ती म्हणे बाई मला हिच्या हातात पकडून जायचं, तो जर हिच्या कडेवर आहे तर मग माझ्या हाताला कोण आहे? म्हणून पाहायला गेली तर पप्याचा बाप निघाला. मग पप्याचा ते मग ते पाहिल्यावर म्हणे पप्याचा बाप तुम्ही कधी आले माय? पप्याचा बाप म्हटले तुला अर्ध्या तासा म्हणून राहिलो, माझ्याकडं पाय माझ्याकडं पाय. काय म्हातारीचं म्हातारपणात बिघडतं, काय केलं म्हातारी म्हाताऱ्याकडं पाहत नाही. तरुणपणात काय संसार थाटलेला असतो. नाही म्हातारपणात रक्षण करा, संरक्षण करा ताई. जेवढा तरुणपणात संसार थाटलेला असतो ना, प्रेम असतं ना, तेवढं म्हातारपणात. अशा अनेक खोड्या केल्या. मग यशोदा म्हणते हा ब्रह्मविदेचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी. मग घरातच खोडी केली. घरात खोडी केली. एक दिवस भूक लागली. भूक आपल्याला लागली बरं का, आता भूक आपल्याला लागली. आणि मग त्याने हट्टच धरला. कोणी बोला ना. आणि मग देव आईला म्हणायला लागले, हट्टी बरं का देव सुद्धा, यशोदे 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 ग यशोदे यशोदे ग रकण चाल मला जेव घाल. यशोदे ग रकण चाल मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल मला देव घाल. यशोदे घराकडे चाल मला देव घाल. जरा टाळी वाजूया, मस्त ऐकूया परमात्म्याचा भाव किती गोड आहे. आई ग आई ग आई ग आई ग आई ग. यशोदे घराकडे चाल मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल मला देव घाल. यशोदे घराकडे चाल मला देव घाल. हट्टीपा परमात्मा कसा आहे? साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरण पोळी करून दे ग. आधी लाटी नाही म्हणली, लाटी साध्या गव्हाची, आणि त्याची काय कर मला पुरणाची पोळी करून दे. काय हट्टी असेल ना परमात्मा. साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरण पोळी करून दे ग. आई अडवित गुळासाठी मला
बर बर जमला. शेवटी एक दिवस घरातच खोडी केली. मग उद्या जाईरा ना सवे घेऊन ये गोदाना. सगळे गोपाळ यमुनेच्या तीरावर आले, खेळ खेळायला आले. खेळता खेळता खांदीबार पोटी भूक, काय खेळा याची सुख. खांदीबार पोटी भूक, श्रावण महाराज आम्हाला लागली भूक. तो जर कीर्तन वाढवलं तर लई मोठी होईल चूक. नाही नाही झालं झालं. तू का म्हणे आता खेळ मोडा हा नका. ते होऊन गेलं ना, आता ते पुढं झालं. आता पुढं आता पुतळ्या डोरला, आता मागं राहून गेला तिथं. म्हणून नाशिकला या, राहुल बाबाचे तिथं काला आहे, साळुंके बाबाचे तिथे या काला ऐकवतो तुम्हाला. तिथे या, तिथं कालाचे बरं का आपला आला. बरं बरं बरं. अजून काय श्रावण महाराज जगतापला कोणी वैतकलं नाही ढोक महाराजांच्या भाषेमध्ये बरं. अजून वंश बोरोज बरं बरं ऐका. खांदी बार पोटी भूक, काय खेळायची सुख. बरं बरं बरं. लहान लहान गोपाळ मध्यभागी, मोठे मोठे पाठीमागे उभे केले आणि सगळ्यांना भानुदास गीती गात प्रसाद देतो पुन्हा. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. आणि माझा हात बरी करूया मस्त बाकी बहुत बढिया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सतया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सतया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सतया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सतया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सतया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सतया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया. ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बाराया तुकोबाराया. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कवळियाची दाग बिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्तीत येता मते अवकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविले तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली. ती चूज करुणे माऊली रेजे जेवे. संपले माझं कीर्तन. आलोय आपण आदरणीय परमपूजनीय परमादरणीय शिवभक्त आदरणीय पूज्यश्री कर्डिले बाबांच्या सानिध्यामध्ये. संतांच्या भाषेत माझी विनंती तुम्हाला, श्रावण महाराज सांगेल तसं नाही, मग संत म्हणतील तसं. कसं संत म्हणतील तसं ऐकूया संतांचं. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. पूज्यश्री बाबा श्री गुरु सारिका असता पाठीरा का. अनेकांचा उद्धार झाला त्यांच्या संगतीत. अनेक माळकरी बनलेत, अनेक सेवाधारी बनली माणसं इथं येऊ. पहा ना आव इथं आमंत्रण देऊन येत नाही. पहा तुम्ही अखंड जनसमुदाय इथं पहा. जिकडं पाहा तिकडं माणसं जे पब्लिकच आहे. वा हा, या जागेचा महिमा फार पवित्र आहे, खूप गोड आहेत मस्तपैकी. आणि म्हणून गुरु करा, माळ घाला, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. संत म्हणतील तसं. कसं भजन आहे तसंच करायचं. तू का म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. बर बर बर.
भजनही असं गोड करा की जे 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 देवाला आवडेल तसं बरं का. कसं संत म्हणतील तसं, आणि संत म्हणतील तसं नाही ऐकलं तर मग कसं ऐकता का. हे जरी नाही ऐकलं मग दुसरं येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं, मग दुसरं येईल, हे जरी नाही जरा हात बरी करूया मस्त बघितल्या. हे जरी नाही ऐकलं मग दुसरं येईल, हे जरी नाही ऐकलं, मग दुसरं येईल, हे जरी ऐकलं. हो सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून येईल. हो एका जनार्दनी आमचे काय बाळा येईल, एका जनार्दनी आमचे काय वाचा येईल, आमचे काय बाळा येईल, आमचे काय वाचा येईल, आमचे काय बाळा येईल. काय वाचा येईल. पिंगळा 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 महाद्वारी होली बोलवतो देखा, पिंगळा महाद्वारी होली बोलवतो देखा. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. ज्याला नाचून घ्यायचं त्याने नाचून घ्या. नाचू कीर्त राज्य रंगी ज्ञान दीप लावू जगी. वारे वा लेकर वारे 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 गोपाळ वारे वा असा रे वा. बहुत बढ़िया. वर्तमान गोटीनंद वर्तमान गोटी, हा वर्तमान गोटीनंद वर्तमान गोटी. वर्तमान घडे वर्तमान घडे हा लटकन बोलावी वर्तमान, लग्न बोलवणी वर्तमान घडे वर्तमान गोटीनंद वर्तमान गोटी. हा लटकन बोलावी वर्तमान, लग्न बोलवणी वर्तमान घडे निर्गुण निराकार राधा बाबूराव माझे गाव. निर्गुण निराकार राधा बाबूराव माझे गाव. शकून 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 सावया आली माई माझी, शकून सावया आली माई माझी. सगुण सांगावया अरे यमाई माझे नाव, सगुण सांगावया अरे यमाई माझे नाव. ऐकूया महाराजांचा शकून. कलियुगाची दाता ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतार सोडून नारी फिरतील दारो दारी. ऐसा शकून माझा दादा ऐकावा नारी शकून सांगावया. हे शकून सांगावया अरे यमाई माझे नाव, सगुण सांगावया अरे यमाई माझे नाव. ऐका दादा शकून नावाचं प्रकरण ऐका, होर नावाचं ऐकूया. टाळी वाजूया. ऐका दादा होर ऐका दादा, ऐका दादा होर ऐका दादा, ऐका दादा होर ऐका दादा, ऐका दादा होर ऐका दादा. ऐका दादा 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 ऐका पंढरपूर
आमच्या समाधान बाबाचा लय हट्टी माणूस आहे. रूप घेऊन म्हाताऱ्यात राखी बानूच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवा उतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलं बालूला टाच मारून घोड्याला निघाला बनकवाड्याला 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 रूप घेऊन म्हाताऱ्या राखी बानूच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवा उतारी मार्तंड मल्हारी हा शिवा उतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलं बानूला येळकोट घोड्याला निघाला बनकवाड्याला हात मारून घोड्याला निघाला बनकवाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बनकवाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बनकवाड्याला लागली याचा ऊन ग उमटलं पाऊल ग लागली याचा ऊन ग उमटलं पाऊल ग लागली याचा ऊन ग उमटलं पाऊल ग बाबा तुम्ही येणं केलं हो बाबा तुम्ही येणं केलं हो रडिले बाबा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो लागली याचा ऊन ग उमटलं पाऊल ग लागली याचा ऊन ग उमटलं पाऊल बाबा तुम्ही येणं केलं हो बाबा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो एकदा टाळी वाजा आमच्या किरण बाबा करता जोरदार आहे. एकदा टाळकरी मंडळी करता अरे वा वारकरी हा मस्त छान. एकदा आमच्या रोहिदास भाऊ करता समाधान बाबा करता टाळी वाजवा भास्कर महाराजांकरता फार मोठी मोठी लैवेतकर महाराजांच्या भाषेत डायमंड महाराज मंडळीचं आजचाच आगमन झालं वा वा आमचे हर्षल मामा वा वा पाथर्डीकर वा टाळी वाजवा मस्त बाकी वा 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 सगळेच हां आलेली सर्व महाराज मंडळीचे आता आभार मानल्या जातील. बस पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आता जय विठ्ठल होईल दहीहंडीचा अभंग होईल. चला दीपकदा लवकर आणा ते दहीहंडी आणा. दहीहंडी फोडल्या जाईल. ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे घ्यावा लागेल म्हणून बाबांच्या आग्रहस्थ मी काही कुठं जातच नाही आणि फार माझं श्रद्धेची देवता आहे. फार श्रद्धेचं स्थान. एकदा पूज्यश्री करडेले बाबांकरता जोरदार टाळी वाजूया आपण मस्तपैकी. वा वा मी मग अशी म्हणलो ना दीपकदाला दहीहंडी पा किती गोड लावली मस्तपैकी छान. वा वा विठ्ठल जय जय विठ्ठल के लांबविले दुरी वेडे वाकुडे उत्तरे दुरी होतो ठिकाणचे हा तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून निगडे हा घ्या रे दोहेच्या कोपरा तुका वारे दोहीकडे मुख पसरून निगडे तुका म्हणे हाती ठोका आणि उडणे दे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून हा कंठी धरला कृष्णामणी जनी